मित्रांनो, इजिप्शियन म्युझियम ऑफ सिव्हिलायझेशन यामध्ये इजिप्तच्या परिसरात जिओमेट्री भूमितीचा झालेला विकास कसा होता हे सांगायचा प्रयत्न झालेला आहे। हे सगळे आर्टिफॅक्ट जे आहेत ते मॅथमॅटिकल आहेत आणि जिओमेट्रिकल जे आहेत हे वेगवेगळ्या टर्म्समधून पिरॅमिडच्या भागातून काढण्यात आलेले आहेत। हा 19 डायनॅस्टी 1295 BC मध्ये आपण पाहतोय की प्लम बॉब जी आहे जी आजही त्याच नावाने ओळखली जाते आहे आणि तशीच आपण तिला वापरतो आहे। हिचा वापर करून जमिनीचं रफनेस किंवा अंडरटिंग जी आहे ज्याला उतार आणि चढाव आपण म्हणतो आहे ती मोजण्यात आलेली आहे। ही हॉरिझॉन्टल पण असतं आहे। आपण जेव्हा आत्ता घरं बांधतो तेव्हा त्याचा प्लम बॉबचा जो खालचा फोर्क जो असतो हा जमिनीला कसा जोडलेला असेल हा विचार करतो आपण, पण इथे व्हर्टिकल प्लम बॉब जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्यांचा वापर जो आहे हा वापर करून नंतर जिओमेट्रीच्या माध्यमातून पिरॅमिड्स जे आहेत हे पिरॅमिड्स कदाचित निर्माण केले गेले असतील। घरांचे मॉडेल्स कसे असतील हे सुद्धा सांगायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न ठिकाणी झालेला आहे। ते काही मॉडेल्स या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत की अशा प्रकारची घरं बांधलेली आहेत आणि गावात एखादा कॉलम जो असेल हा कॉलम कसा असेल त्या कॉलमवर आताच पाहिलं आपण या ठिकाणी की 8 बाजूचा एक कॉलम जो आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यावर बरंच काही लिहिलेलं इजिप्टॉलॉजीमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे समजत नाही आहे, पण ह्या गोष्टी ज्या आहेत मॉडेल बिल्डिंगमध्ये वापरण्यात आलेल्या आहेत तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं, नाईल नदी जिला म्हटलं गेलेलं आहे की नाईल इज अ गिफ्ट फॉर इजिप्ट। इथे शेती जी होती त्या शेती किती जुनी असेल यामध्ये असलेले वेगवेगळे हत्यारं जे आहेत आपण पाहतोय शेतीमधले। आपल्याकडे नागर किंवा त्याला जमीन खुरपायची साहित्य जे आहेत ते लाकडाचे बनलेले आपण तपासून पाहतोय। दिलेलं आहे 3100 BC 3100 इसवी सनाच्या पूर्वी। त्यानंतर सिकल्स आपल्याला विळे आपल्याला म्हणता येईल। विळे जी आहेत लाकडाची आहेत आणि लाकडाला धार करण्यात आलेली आहे। आपण त्या ठिकाणी पाहतोय आपण की लाकडाच्या शेवटच्या टोकावर क्रॉप्सला कापता यावं यासाठी अगदी आऱ्या ज्या आहेत ह्या आऱ्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि याचाही कालावधी जो आहे हा कालावधी दिलेला आहे BC 3100। त्यानंतर मातीचं साहित्य जे आहे हे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल। मित्रांनो, इजिप्शियन म्युझियम ऑफ सिव्हिलायझेशनमध्ये आपल्याला एक स्केलेटन मिळालेलं आहे आणि हे लिटरेचर सांगतं आहे की हे स्केलेटन जे आहे हे आहे 35,000 वर्षांच्या पूर्वीच्या मनुष्याचं आणि त्याच्यासोबतच त्याला हे सगळे वेगवेगळे साहित्य जे आहेत मिळालेले आहेत मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे। हा भारतामध्ये आजही ज्याला आपण पाटा आणि वरवंटा आपण म्हणतो आहे हा 5,000 वर्षांच्या अगोदरचा निओलिथिक पिरियडमधला दगड जो आहे दगड आपल्याला पाहायला मिळतो आहे। म्हणजे 5 ते 10,000 वर्षांपासून लोकांनी ही सगळी साहित्य जी आहेत वापरणं सुरू केलेलं आहे। ही हत्यारं त्यांना सोबत मिळालेली आहेत आणि आपण खालून पासून तर वरपर्यंत पाहूया। जी मोठी हत्यारं जी होती ही सुरुवातीला शोधण्यात आलेली आहेत आणि त्या हत्यारामध्ये मनुष्याला जसजसं एक्सपर्टाईज मिळालेलं आहे त्यांनी लहान लहान हत्यारं जी आहेत ही हत्यारं वेगवेगळ्या दगडांची बनवलेली ती सुरू केलेली आहेत। तर आपण या ठिकाणी आपण पाहतोय की जुन्या काळातील हत्यारं, मधल्या काळातील हत्यारं आणि शेवटी त्याला तीर पाहतो आपण अगदी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळेल की शिकारीसाठीचा तीर आणि मांस कापण्यासाठीची अतिशय लहान लहान टूल्स जे आहेत ते टूल्स आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे सगळं त्या मनुष्याजवळ ही मिळाल्यामुळं 35,000 वर्षांच्या अगोदरचा इतिहास जो आहे मनुष्याचा हा एकाच काचात तुम्हाला या ठिकाणी पाहता येतो आहे।